हॅलो. सुंदर असा या ठिकाणी भजनाची सुरुवात व खूप काही बोललात. 100% ये झोपलंच तरी चालत गाडी येत. या ठिकाणी बुवांचे वडील मुरारी काराने यांच्याकडून आशीर्वाद रूपी 201 रुपयांचं पारितोषिक आले. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय, धन्यवाद. त्याचप्रमाणे भजन क्षेत्रातील उद्याचे भविष्य बुवा सुयश काराने आणि सुशांत जोई कृपाळ बुवा यांच्याकडून 101 रुपयांचं पारितोषिक आले. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय, धन्यवाद. कृपाळ बुवा तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतोय, धन्यवाद. सुंदर बुवा सरे गप दप धनी सा सानी दप दप बुवा जो राग तुम्ही अडवला 100% सारे गप ध कोमल आणि ध शुद्ध आणि निशुद्ध आणि सहा या रागाचं नाव मी सांगू शकत नाही, पण मी 100% हे लिहून घेतले. तुमचं राग खायचो, ठीक आहे. त्याच रागात बुवा आपल्या अंबा मातेवरती एक अभंग आहे, थोडक्यात झलक, आणि त्या रागाची तुमची पूर्णत्व करून दाखवणार. स्वर्ग मृत्यू पातळाचा मंडप घातीला चारी विधांचा वेदांचा स्वीकारावी नको रे बाबा. स्वर्ग मृत्यू पातळाचा मंडप घातीला चारी विधांचा फुलवरा बांधीला उदो उदो बोला अंबे माऊलीचा उदो उदो बोला अंबे माऊलीचा उदो उदो बोला अंबे माऊलीचा. ओके, पहिलो राग आणि दुसरा राग बघ. सारे कपनी पसानी पग रे म पग व अभ्यासाचा गाबो हा म्हणून सांगले सुरुवाती विदाऊट गुरुचे बनावट चेले नाही. समजला? तू काय पण विचार 100% सांगणार. बिदागी हाय ठेवली देवीच्या पुढ्यात आणि घरात गेला. ऐक, तू म्हणून तू का सांभाळून घेतल्या या 100%. कारण कृपाळा बुवानी चिठ्ठीत ठेवले त्याच्या उद्याच्या भविष्य ताच काहीतरी जपवाचा बुवा ना दुसरं तरी असतो ना जो सत्यानाच लावते मी 100%. आणि त्या माणसाक माहिती आहे माहित ना म्हणून घेतले बुवा. नमोस्तुते 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 सानी पगरे मपगरे मगरे निधसा.
नमोस्तुते 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 नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. ओके ठीक आहे. या ठिकाणी आमचे परममित्र तुषार नलावडे युट्यूब चॅनल या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्हाला धन्यवाद देतोय. वा त्यात नंतर तुम्ही ढोलकी घे तेवढा श्रीजा परब हिसकडून 101 रुपयांचं पारितोषिक. ह्या बुवा काहीतरी भाजनाचा बघा. हो एखाद्या महिला वर्गाकडून आपल्या बक्षीस हीच आपल्या भजनाची पोच पावती आहे. मग कसे एका माकाच्या कपाळावर दांडे मारू हे काय गरज हा. ह्याच आहे ना बुवा ह्याच जपूचा. राजे प्रतिष्ठान दिवा यांच्याकडून 101 रुपयांचं पारितोषिक आले. मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. धन्यवाद. ठीक आहे. सुंदर छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही बुवा सांगितलात. कारण कवी भूषण सांगून गेले तू छत्रपती शिवाजी महाराजांवरती तू काही जरी विचारस ना बुवा सांगू शकतो. आणि तेवढा अभ्यास आपलो कारण त्यांच्यामुळे आपण हो. आज छत्रपती शिवाजी महाराज जर बुवा असते तर प्रत्येकाचा दार या सोन्याचा होता नाही का. ते सांगण्याचं तात्पर्य एवढंच की बुवा कवी भूषण काय सांगून गेले. काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती. काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती. अगर शिवाजी ना होते तो सुन्नत सबकी होती. त्याचे कवी कोण आहेत. कवी भूषण. तर सुशांत वर्णा मग काही सांगलं तिने सांगितलं नाही जोईल म्हण. सुशांत वर्णा तू बोलत आहे कितक्यात पडली त्या माणसाक बारी. तुझा संपादक आणि आता येईल ते माझ्या सुरुवातीक म्हणजे तू विचार कर. ATM ला गेलास काय हो नाही ठीक आहे. महाराजांवरती बुवा आपण शिवाजी महाराज असं बोलतो. शिवाजी महाराज नाही बुवा तर छत्रपती शिवाजी महाराज. कारण बुवा आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर माझ्यासारख्याचं नशीब काय तुमच्यासारख्याचं नशीब काय अखंड महाराष्ट्राचं नशीब काय. जर आपल्या एक संधी जर भेटली असती की महाराजांका भेटूची तर मी महाराजांका भेटून मी एक मागणं केलं असतंय की महाराज ज्या माणसासाठी तुम्ही आपलं स्वतःचं कातडं सोलून घेतलात ज्या मराठी माणसासाठी किंवा ज्या महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक माणसासाठी तुम्ही कातडं आपलं सोलून घेतलास तोच आज मराठी माणूस आया बहिणींवरती अत्याचार होताना कधी शांतपणे बसून राहतोय. व हे कुठेतरी वाईट वाटते नाही का. हे सांगण्याचं तात्पर्य आहे की छत्रपती शिवाजी महाराज काय. ऐका बुवा आपण बुवा गाणं म्हणतो तेव्हा गाण्याची शब्दरचना काय बुवा ते पण थोडंफार गचकलंच पण ठीक आहे. महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. कृष्ण कोयना मदरा गोदावरी एक बनाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमतडीच्या यमुनेचे पाणी माझा जय महाराष्ट्र माझा. या ठिकाणी प्रणव चव्हाण या छोट्या बालकाकडून 51 रुपयांचं पारितोषिक आलंय. 100% बाबू तुझ्यासाठी पण गाणं म्हणणार. काही दोन स्टँडर्ड बुवा खूप पेटीवर पण प्रयत्न करतात. हा तुझी मुली अस्मानाच्या सुलतानीला
छत्रपती शिवाजी महाराज की, शिव छत्रपती शिवाजी महाराज की, शिव छत्रपती शिवाजी महाराज की. शशिकांत पवार कोल्हापूर यांच्याकडून 101 रुपयांचं पारितोषिक आहे मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद. त्याचप्रमाणे MK स्पोर्ट्स या ग्रुप कडून 101 रुपयांचं पारितोषिक आहे. धन्यवाद. या ठिकाणी श्री साई सेवा मित्र मंडळ या मंडळाकडून आशीर्वाद रूपी 500 रुपयांचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. असू दे बुवा, काय विषय नाही. बोलता बोलता तुम्ही बुवा बोलून गेलात काय. या ठिकाणी संभाजी भोसले यांच्याकडून देखील 101 रुपयांचं पारितोषिक आहे मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद बुवा. जळानं भोजी पण जळायचा नाही. या ठिकाणी आदित्य परब माझे पकवाज वादक तुषार शिंदे आणि माझ्यासाठी 101 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. ठीक आहे. कारण अवराचे हो जीर जी जीर जी जी काय म्हणते. प्रणाम केला मातेला, प्रणाम केला मातेला, आमंत्रण दिलं सर्वांना, सर्व मावळे लागले कामाला, शेजार मामा होते संगतीला. एवढे तानाजी मालुसरेकडून रायबाच्या लग्नाचं निमंत्रण घेऊन एक दूत महाराजांकडे आला आणि तेव्हा परतीचा निरोप पाठविला हो तानाजीला. तुम्ही लागा लगीन कार्याला, आम्ही जातो बघा लढाईला. अवराजे हो तानाजी मालुसरेला हे कळतच. ते काय म्हणतात, आम्ही लग्नात वरपाट म्हणून मिरवायचं आणि आमच्या राजाने लढायला जायचं, हे कदापि शक्य नाही. तानाजीने मनी केलं पण आणि दिले बघा वचन, आधी करू लग्न कोंडाण्याचे, नंतरच लग्न रायबाचे. घ्यावे एवढं ऐकून आमचं जी. प्रणाम केला राजाला,
बघा घोड्याला. तानाजी माणूस रे, अरे कोंढाण्याच्या उंच शिखर रात किरा किरा मोठी अवघड, गडावर जाऊ तरी कैसे टाकावे कुणाकडून बुवा फासे. काय म्हणतायत. आणि एवढ्यात तानाजीने आपल्या पेटाऱ्यातून घोरपड बाहेर काढली आणि त्या घोरपडीचं नाव काय बुवा. यशवंती. अरे यशवंती चाल. घोरपड बांधली दोरीला, यशवंती कुंकू लावतो तुला, आज घ्यावे आमच्या मदतीला, गड घेईल आमच्या हाताला, वचन दिले आम्ही राजाला, मावळे चढती वरतीला, जागा होतो स्वाभिमानाला. असं करून चढले कोंढाणा, असं करून चढले कोंढाणा. काय म्हणतात त्यावेळी कोंढाण्याचा किल्लेदार होता उदयमान नावाचा एक राजपूत. हे उदयवान्या कोण. अरे तानाजी. अरे हा हा तानाजी. अरे तुझा बाप तानाजी. अरे तू इथे काय करतोय शिवसेनेत. दिल्लीला चल मुजरा कर, तुला किल्लेदार करतील. अरे हट. दिल्लीला मुजरा करणाऱ्यांची हलकड जात मराठ्यांची नाही. अरे मी एक वेळ मोडेल पण वाकणार नाही. मोडेल पण वाकणार नाही म्हणजे काय हो गुरुजी. अरे मराठी माणसाला ताट कान ठेवायला दोनच माणसांनी शिकवलं. ते म्हणजे एक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. काय म्हणतो बघा. तानाजीने वार बघा केला, उदयभान बघा चौकाला, पलटवार त्याने बघा केला, तानाजीच्या तोंडला ढालीला, तानाजीच्या तोंडला ढालीला, तानाजीच्या तोंडला ढालीला, तानाजीच्या तोंडला ढालीला. वा शॉर्ट अँड स्वीट मध्ये घेतलाय. धन्यवाद. या ठिकाणी आमचे सुशांत तावडे यांच्याकडून माझे पकवाज वादक तुषार शिंदे यांसाठी 51 रुपयांचं पारितोषिक. या ठिकाणी आमचे परम मित्र संकेत गावडे यांच्याकडून देखील 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद. या ठिकाणी केतन कातवणकर यांच्याकडून देखील 101 रुपयांचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद. सावित्री श्रीकृष्ण परब कोडियेगाव यांच्याकडून देखील 51 रुपये 501 रुपयांचं पारितोषिक आले. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. वा ठीक आहे. कारण मुळा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हटल्यानंतर काय म्हणते बघा. किल्ला मराठी मुलकाचा. या ठिकाणी MK स्पोर्ट्स या संघाकडून माझे तबलावादक ओंकार लब्धे यांसाठी 51 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि पकवाज वादक तुषारजी शिंदे यांसाठी देखील 51 रुपयांचं पारितोषिक आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद. धन्यवाद बुवा. सुंदर अशी या ठिकाणी आपण सुरुवात. आणि बुवा कारण आपण जे जे बुवा गाणं घेतो ते आपल्यासाठी एक गजराचा भाग म्हणून आपल्यासाठी असतो. त्या गजऱ्यामध्ये आपण ते गाणे घेतलं पाहिजे. धन्यवाद. ठीक आहे. कारण घेणार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या ठिकाणी 100% म्हणणार. कारण सांगण्याचं पद्धत एवढंच आहे की बांगड्याची माळे लिंबावानी डोळे उभी आहे नदीच्या काठाला आई ग. उभी आहे नदीच्या काठाला लकबा नदीच्या काठाला
ठीक आहे. कारण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, कारण वो शब्दात ताकद होती. मुंबई बंद, महाराष्ट्र बंद म्हणजे बंद नाही काय बुवा. त्यांच्यासाठी एक थोडक्यात गाणं घेतोय बघा. किल्ला मराठी मुलखाचा शिवरायाने लढविला, राजा रयतेचा वाली इतिहास घडविला. प्रति शिवराय अवतरले महाराष्ट्राच्या भूमीवर, प्रति शिवराय अवतरले महाराष्ट्राच्या भूमीवर. बाळासाहेब हे नाव, हिंदू धर्म रक्षणाशी बांधिली संघटना. भगव्या ध्येया खाली केली स्थापन शिवसेना. जय भवानी शिवाजी तुम्हाला गजर, जय भवानी शिवाजी तुम्हाला गजर. माया मराठीचा श्वास होता हिंदुत्वाचा प्राण. अवघ्या महाराष्ट्राचा वाघ आज केला निघून. धाय मोकलून रडे धरणी मायनी अंबर, धाय मोकलून रडे धरणी मायनी अंबर. आज मागणे मागूया आई भवानीच्या जननी. बाळासाहेबांना द्यावे पुन्हा माघारी धाडवी. आज सुशांत अनयनी वाहे अश्रूंचा पूर, आज सुशांत अनयनी वाहे अश्रूंचा पूर. प्रति शिवराय अवतरले धन्यवाद. कारण बुवा सुंदर प्रयत्न केलाय बुवा. तुम्ही सांगितलात की आपण देवगड तालुक्याची बुवा उपमा मला दिलात तुम्ही की अतिशय सुंदर भजन नाही का, अतिशय सुंदर भजन आणि आवाज गोड आहे. सुंदर काय आहे बुवा आहे तुमच्या माहितीनुसार असेल, पण बुवा तुम्ही पण एवढं पण सांगितलात की किती जरी स्ट्रॉंग भजन असला किंवा किती जरी मोठं असलो तरी त्याचे पाय हे जमिनीवर आहे. कारण भले भले बुवा कुठे एक लटाकली हो, सत्य परिस्थिती आहे बुवा. कारण ह्या कलियुगच आहे बुवा तसं. कारण कोण वरती जात असतात तर त्या का वरती जाऊ देणार नाही. कारण माझ्या मराठी माणसाक मी असं बोलत नाही, पण मराठी माणसाची माझी वृत्ती आहे. बाजूच्या घरात आग लागली, बाजूच्या घरात आग लागली तर स्वतःच्या घरातली वांगी
दुसऱ्याच्या घरावर भाजून खाणार बुवा मराठी माणूस म्हणून माझं मराठी माणूस काहीतरी पाठी आहे. तू लिहून घे मराठी माणसाक तू असं बोललं माझा काय नाही पण जा माझा माका वैयक्तिक वाटला ता बोललंय बरोबर ना. ठीक आहे असू दे. कारण तुमचा पहिला मुद्दा की कोकण आहे, कोकणात भजन कीर्तन नामस्मरण बुवा. कोकण म्हणजे काय तुम्ही आता चंद्रकांत कदम बुवा, पाटील बुवा, खोपकर बुवा, आमचे जयराम घाडी बुवा, अर्जुन तावडे बुवा, चिंतामणी पांचाळ बुवा घेतलात ना, परशुराम पांचाळ बुवा नावं घेतलात. कारण बुवा कोकण म्हणजे काय, कोकणात असंख्य कला आहेत. नमन गण गवळण भारूड दशावतार शक्ती तुरा. पण कोकण कलाभूषण हे किमया साध्य करून सिरपेचात मानाचा तुरा मिळवणार एकमेव व्यक्ती म्हणजे आरेगावचं रत्न कैलासवासी चंद्रकांत कदम बुवा पुन्हा होणे नाही. माझा कोकण कसा आहे एका गजराच्या माध्यमातून ज्यांनी सांगितलं ते कैलासवासी परशुराम पांचाळ बुवा पुन्हा होणे नाही. ज्यांनी लंडन मध्ये जाऊन हरिनामाचा जयघोष केला ते कमलसुत विलास पाटील बुवा पुन्हा होणे नाही. वामन बुवा खोपकर, चिंतामणी बुवा पांचाळ, अर्जुन बुवा तावडे, जयराम बुवा घाडेगावकर बुवा हे रत्न पुन्हा होणे नाही. ऐकलास आपल्याला काय घेऊन बसलं, आपल्या नशिबात त्यांची स्मारक झाली आहेत. हा स्मारक त्यांची झाली, आमची स्मारक होणार नाही. आमचे फक्त म्हाळ एका वाड्याचे 4 वाडीये करणार. ऐकलं त्याच्यावर नकुटभर पापड, 2 शितकुना भाताची डाळ अशी शिपडतले आणि काहीतरी घरात नेऊन ठेवतले आणि काय म्हणतले काव 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 आना येतो आव नाही तो भाडमे जाव या. हा म्हणून बुवा काय नाही कोकण हे कोकणावरची प्रेम आणि कोकण महाराष्ट्रभर कोकणात काय गोष्ट आहे भजन. त्या भजनाला बुवा मरण नाही, भजनाला बुवा मरण नाही. कारण तेवढं सांगण्याचा प्रयत्न तुम्ही सांगितलात आणि सेम तुमच्याकडे तुमचं भजन तुमचं गायन म्हटल्यानंतर माझं जिवलग भाव प्रणव घाडी 100% बुवा त्यांची तुमच्याजवळ बघून तुमच्या गायनाकडे बघून माझ्या प्रणवची आठवण 100% आली. कारण बुवा एक त्याच्यावरती संकट आलं माहितीये. कारण उद्या आहे ते जोगेश्वरीकडे आमच्या कुणकेश्वर मंदिरात त्यांची बारी आहे. विकत चव्हाण बुवा आहे त्यांच्या जोडीला. पण ठीक आहे ना बुवा असू दे. त्यानंतर युट्यूब तुझा वाक्य काय बोललं, युट्यूब तुझ्या उद्योग धंद्यात भरभराटी लाभू दे असा वाक्य माझा होता. बरोबर ऋषी बुवा सांगण्याचं ते माझी अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय तो इलो नाही त्या काहीच जोईल बुवा आज लावू ना युट्यूब चॅनल बिंदास लाव. कारण आज सुशांत जोईल काय ह्या माझ्या युट्यूब चॅनलमुळे आज सगळ्यांपर्यंत लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करत असत तर हे मायबाप तुम्ही खरोखर युट्यूब वाले असतात सांगते बुवा. कारण त्या माणसाक विचार बारी खकडे बारी का इलो तर माझा खायचा गाणं बिजली पाने वेली आसमंत अंगी भरुनिया प्रेम संत. एवढ्या पुढ्यात येऊसाठी ह्या काय पिळवा टावतोय तो बघ मगातपासून बरोबर ना. या बुवा ह्याच भजन कारण बुवा असू दे. तुम्ही त्यात नंतर काय बोललात, त्यात नंतर तुम्ही बोललात खरोखर की दुर्वास गुरव बुवा खरोखर बुवा चांगला तो सल्ला. कारण आज स्वराधीश पदवी बुवा त्यांनी घेतली आहे. हे साधारणचं काम नाही. आणि आज इकडे आपले बुवा होते सावंत बुवा त्यांनी पण आता मला सांगितलं की यमन राग जर कोणी गावा तर आमचे स्वराधीश दुर्वास गुरव बुवा हे बुवा त्रिवार सत्य आहे कोणची तरी कामा नाही. हे माका तिने आता बोले साक्षी आहेत ते बुवा. मी मनाचा काहीतरी माझे गुरु होतो. अरे तू 200 देऊ खय माका 200 तरी ती 500 तुका दिलंय मी. त्यात नंतर बुवा तुम्ही काय बोललास, हा 500 नाही ते 50 बघ ना. सुशांत तावडे यांच्याकडून 51 रुपयांचं पारितोषिक आहे. धन्यवाद. त्यानंतर बुवा सांगण्याचा प्रयत्न एवढाच की तुम्ही सांगितलं की प्रतिपांचाळ बुवा म्हणून ज्यांची आठवण होते ते म्हणजे आमचे अभिषेक शिरसाट बुवा आणि आमचे किरण सिद्रुक बुवा. काय हो हिम्मत प्रतिपांचाळ बुवा, संतोष शिरशेकर बुवा
नाथ खुळा आहे ना. पण आता तुम्ही बोललास म्हणून युट्यूबचा विषय येईल म्हणून 2024 मध्ये 2024 मध्ये टॉपला जो जाऊन पोचलो गजर तो गजर लाडकी बहीण तो गजर टॉपला माझ्या तुषार शिंदेच्या चॅनलला असा बोल पण युट्यूबर हा तुषार शिंदे ते त्यांना माहिती आहे तुषार लवडे वगैरे. ओके बघा मला वाटतं बहुतेक भुवनचं लय मोठं फॅन आहे. आम्ही पण फॅन आहोत गुरु असले तरी असं ते. कारण 2024 मध्ये 1 मिलियन 1 लाख व्ह्यूज त्या गजरात लाडकी बहीण. थोडक्यात झलक दाखवतो बघा. असा माझा भाऊ देई खाटल्यावर खाऊ चिंता त्याला माझ्या संसाराची चिंता त्याला माझ्या संसाराची बघा ना. असू दे ठीक आहे. तुम्ही बुवा प्रेमवर बोलला तुम्ही बुवा प्रेम ह्या काय नाही. प्रेम करूचा तर आपल्या आई वडिलांवरती करा आपल्या भारत देशावरती करा. प्रेमात काय नाही शून्य. एखादा मांजूर किंवा कुत्र पाळू परवाडात पण बुवा प्रेम नाही करायचा. त्रिवार सत्य. कारण प्रेम एका वर्षात प्रेम झाला बघा. ऐका एका महिन्याचा प्रेम तुमसे मिलना बातें करना बड़ा अच्छा थांबरे लगता. या बुवा गाणं 100% म्हणजे किती आवाज काय पण ह्या गाणं कोणी वाजूचा तर माझे व्यंकटेश्वर बुवा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे 100%. विनोद चव्हाण बुवा नंतर जर पेटीत मध्ये कोण असत तर विनोद चव्हाण हे आपले व्यंकटेश्वर बुवा चांगला बुवा. ठीक है. तुमसे मिलना बातें करना बड़ा अच्छा लगता है. तुमसे मिलना बातें करना बड़ा अच्छा लगता है. क्या है ये क्यों है क्या खबर मगर जो भी है बड़ा अच्छा लगता है. तुमसे मिलना बातें करना बड़ा अच्छा
आणि कसो कसो कळ सोशीत एका वर्षावर गेलो. कारण मोबाईलचा जमाना टपूक टपूक इंस्टाग्राम फेसबुक वा. त्याच्यानंतर एका वर्षानंतर ब्रेकअप नंतर बा काय प्यार छूटा था जताया ही क्यों, ऐसे जाना था तो आया ही क्यों, ओ बेदर्दिया यार बेदर्दिया, ओ बेदर्दिया यार बेदर्दिया, ओ बेदर्दिया यार बेदर्दिया, ओ बेदर्दिया यार बेदर्दिया, ओ बेदर्दिया. काय तू खायच्या तरी बार मध्ये कोणात जाऊन बसलेलो असतो. अरे क्या बात आहे. म्हणजे बघ ना ताकद वा काहीतरी बाबा सांगण्याचं तात्पर्य लिहून घे. बाटली लिहून घे. कारण बुवा जेव्हा बाटलीचा विषय येलो म्हणून सांगतोय, जेव्हा मूल जन्मा घेता तेव्हा ते का पोलिओच्या डोसाची पहिली बाटली देतात. बरोबर. वाय जरा मोठा झाला ताप पिलो किंवा खोकलो लागलो की खोकल्याच्या औषधाची बाटली. वाय जरा मोठो झालो, चार चौकात जाऊ लागलो की बियरची बाटली. बरोबर. आणि त्याच्यापेक्षा जरा वाय मोठो झालो, म्हातारो झालो, हॉस्पिटलमध्ये गेलो की सलाईनाची बाटली. आणि शेवटाक राकेलाची बाटली. बाटलीचं नाद नको, सुटणार पण नाही बुवा. एवढंच सांगण्याचं तात्पर्य आहे. ठीक आहे. कारण बुवा एके दिवशी असाच झाला हो. रस्त्यानं सो जात होतोय. अरे म्हणता ना, अरे म्हटलं तुका झाला काय, बोंबाट्ट कशी आहे गबरो. रस्त्यानं जात होते तेव्हा बुवन माका आवाज दिले, हे म्हणता जोईला. म्हटलं बुवा काय झाला. नाही रे म्हणता जोईला, म्हणता माका चष्मो लागलो रे. अरे म्हटलं तुका चष्मो लागलो तर काय वय झाला, चष्मो हे तुका म्हटलं 100% लागणार. बरोबर ना. तर नाही म्हणता चष्मो लागलो त्याचा, म्हणता माका दुःख नाही रे. नेमकं तुझं म्हटलं प्रॉब्लेम काय. म्हणता चष्मो लावून घराच्या बाहेर पडलंय. तर म्हणता शेजारीन म्हणता तुम्ही चष्म्यात बरे दिसत नाही. अरे म्हणता शेजारी सांगताना चष्मा लावून बाहेरलंच की बरं दिसत नाही म्हणून. तर म्हणता चष्मा काढून ठेव. नाही हो म्हणता चष्मा काढून घराच्या बाहेर तर बंगला तर म्हणता शेजारीन माका दिसत नाही. असं तुझं प्रॉब्लेम हा. ऐकलं नाही तुका सगळा नवीन तू नाही बोलला असंच तरी करू शकतो रे. ती दोन्ही पोहाकडे कॅपॅसिटी आहे आणि तो तेवढा अभ्यास पाहिजे. कधी भजन मायबा भजन स्वतःतून कधी काय येईल सांगता येत नाही. ठीक आहे असू दे. तुम्ही बोलून गेलात काय की 9 दिवस बुवांना बारा आहेत. 9 दिवस बुवांना बारा आहेत. बरोबर ना. 9च्या पुढल्या वर्षी म्हणता 18 होऊन दे. आणि 18चे काय 9 महिन्याचं असं काय बोललं बुवा. बरोबर ना. बुवा 9 महिने. आज माझं गजर आहे तुझ्या अंगार नाही काटू उभं केलंय ना बुवा तर माझं नाव बदल. अरे 9 महिने. अरे आई आहे काय हे गाणं ऐक सगळं तू खालच्या पॉइंट वर बोललं ना. एकदा लिंक लागली या पुण्यात असा पडला ना थोडा गणपती. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना ही चाल काय ती खरं म्हणजे आई म्हटलं. कारण आई हा म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर. आत्मा व परमात्मा यांचे एक रूप म्हणजे कोण असेल तर ती आपली आई आहे नाही का. कारण हे बंधन तो प्यार का बंधन है, खुशियों का संगम है. बंधन तो संगम है, बंधन तो प्यार का बंधन है, जन्मों का संगम है. मेरे करण अर्जुन आएंगे. वाह मेरे करण अर्जुन जरूर आएंगे. काय बोल आहे पिक्चर. आहा नाथखोळा त्याच चालीवरती बोल. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवर
अपुरं राहील आणि बापाशिवाय आपलं आयुष्य. या मंडळातर्फे 500 रुपयांचं पुन्हा एकदा आरोग्य शिकायला मंडळाच्या वतीने आभार मानतोय. धन्यवाद बुवा. त्यात एवढ्याच थांबला नाही. ते म्हणता काय एक जोक सुचवलो काय तो कवटा खचली ना असंच म्हणता. शाळेत म्हणता गेलो, शाळेत जाता जाता म्हणता पाठच्या बेंचीवर कोणात बसानो तुम्ही भारी येत ना म्हणता बाहेर बघी आणि त्या मॅडमने बघल्याने कांड 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 पावले मार मार मारल्याने म्हणता बाईनी तर म्हणता बाका विचारल्याने बाबा काय करतो काय नाही कोंबडी कवाड घालता आता मी बघी होतोय. बाई ना असं बाईंका सांगले तू बाईंका काय सांगले मी की तुम्ही कवाड कोंबड्यासारखे घालू शकतास काय काय बुवा. अरे म्हणून सुरुवातीला सांगितलं भजन राहते आपलं बाजूला भंजन. हे आज भंजन आहेत चाललंय ऐकलत का बुवा. म्हणून सांगणं एवढं काय मी तुम्हाला बोलणार नाही. सगळंच तुमचं चांगलं आहे आणि जोडी पण एक म्हणजे अगदी फटाफट वाजता बसून बसतो काय माहिती असं दे. असंच हो त्या दिवशी शाळेत जोक झालो मोठो. इंग्लिशचा स्क्वॉड येणार होता हो. इंग्लिशचा स्क्वॉड येणार होता तर त्यांच्या मास्तरांनी पोरांची प्रॅक्टिस करून घेतल्यानी ABCD ABCD हेंका माहिती नाही म्हणून मास्तरचं डोक्या हुशार मास्तर तसे पोर हुशार हो करे माझ्यासारखे म्हणून फळ्यार भलो भक्कम हे काढल्यान हे म्हणजे म्हणता आण्याची बायको म्हणजे पोरांच्या लक्षात राहावं काय ना बरोबर ना तावडे. म्हणून हे काढल्या बरोबर काय थंडावले म्हणून आता नाव घेते 5-50 दिले नाही तर दिले नाही. शाप संपून जाऊ नको काहीतरी ठेवा. हे काढल्या बरोबर आण्याची बायको, बी काढल्या बरोबर बबण्याची बायको, सी काढल्या बरोबर संध्याची बायको, ही काढल्यावर धिण्याची बायको. या सगळा झाला M पर्यंत काढले. M म्हणजे मण्याची बायको. एवढा अभ्यास झालो. दुसऱ्या दिवशी शाळेत स्क्वॉड इल्याबरोबर तो खडू घेतल्याने फळ्यार भलो भक्कम हे काढल्याने सगळ्यांची बोटा वर झाली. मास्तरा फुटलो घाम. मागच्या वेळी म्हणता येईल तेव्हा पोरांका ABCD काय माहिती नाही. हे काढल्याबरोबर सगळ्यांची बी काढल्याबरोबर मास्तर चॅट पडलो. मग काय केलं त्यांनी M पर्यंत अभ्यास झालो ना ते एमाचं त्यांनी W केल्याबरोबर बुवा फुसफुस व्हायला लागलो. बुवा घाम सुटलो आता. अरे म्हणता W केलं आणि म्हणता बाजूच्या सांगता अरे काय रे हे म्हणता मण्याची बायको दिसता. अरे ये म्हणा तो W झालो बरोबर ना. तर म्हणता मण्याची म्हणता इथं म्हणता मण्याची बायको दिसता रे पण मण्याची बायकोची म्हणता ढेंगा कशी वर गेली. असं विषय आता काय बोलायचा पैसे वसूल करून जाऊचे हा. राग नको कारण सांगण्याचं तात्पर्य पण एवढंच की कोणाला आदर आणि चादर कधी द्यायची नाही की तुम्ही उघडे पडलास म्हणून समजायचं. सांगण्याचं तात्पर्य एवढंच. आणि एक गाणं आहे बघा महाराजांवरती आहे त्यातून पंचरत्न सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. दोनच राजे इथे गाजले वा मरतोय मुंबई पिळून ह्याच्यासाठी चाललेला आहे उद्या मका सगळा बघू खाया जनशताब्दी गावात जाऊचा. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. साधारणचं काम नाही रे बाबा सोन्या माझ्या. एक धाराय गडावर एक धाराय गडावर एक चौदार तळावर. एक त्याराय गडावर एक त्याराय गडावर एक चौदार तळावर. रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. दलितांचा राजा
सुख करता तू दुःख करता तू सुख करता तू दुःख करता बाप्पा मोरया गजानना नारळी खोकळी करवंदाला न भोंडू काजूच्या जांभा नवा रूपाला आलाय जगात तुझे उघड हापूस आंबा रंगरवळणात मालवीर भूतनाथ निर्बाई दारूबाई माता रामेश्वर आरेश्वर कांगेश्वर कुंडेश्वर त्यांची अंबावर सत्ता परशुराम पण झळवा गावात सुतार हवा कशाला हवा कुणाचा नांगर भराया कुणाची रुमणी भराया आणि आमच्या बुवांचा खांब घालाया पुरवा घाई त्यांचे पुजारी गावोगावी सुताराची शाळा नंबर पाटील पौलतर सांभाळती देवळानी काय म्हणतात थोडा थोडा गे माझा हरी हरी थोडा माझा हरी थोडा माझा हरी थोडा माझा हरी काय सांगितलं बघा ए देवा तुझ्या दरबारी रे आहे का न्याय MK स्पोर्ट्स या ग्रुप कडून माझे ढोलकी वादक तुषार शिंदे यांसाठी 51 रुपयांचं पारितोषिक आहे. एक भजन श्रोते यांच्याकडून 101 रुपयांचं पारितोषिक आले आणि या गाण्यासाठी आणि या गजरासाठी मला 101 रुपयांचं पारितोषिक एक भजन श्रोते त्यांच्याकडून आले. त्यानंतर खोपकर बुवा काय सांगतात बघा मी खोपकर भाजनात
वीर बहादूर एक त्या रायगडावर एक चौदार गडावर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ठीक आहे, या ठिकाणी गजराला बोस सुरुवात करतोय. नाही कळला कुणा बाप, अतिशय सुंदर बुवा विषय. नाही कळला कोणा बाप, नाही कळला कोणा बाप, जाना बाप नवे शाप. नाही कळला बाप जीवनाचे सार, बाप जीवनाचे सार, बाप कुटुंब आधार. बाप जीवनाचे सार, बाप जीवनाचे सार, बाप कुटुंब आधार, बाप कुटुंब आधार. 9 महिने ओटी पोटी सांभाळीत बाळा, झोप नाही चिंता 2 जीवांची बापाला. बघा तुम्ही मगाशी बोललात की 9 महिने ओटी पोटी सांभाळीत बाळा, झोप नाही चिंता 2 जीवांची त्या बापाला. कारण जेव्हा तिच्या पत्नीच्या पोटामध्ये एखाद बाळ असतं तेव्हा त्या 2 जीवांची काळजी घेऊची पण कॅपॅसिटी त्या बापाचा एवढं सोपं नाही म्हणून सांगण्याचा प्रयत्न काय करतो बघा. आनंदाने साई आई प्रसूतीच्या काळात सुखी देव दोघा, बाप विनवी तो देवाला. जीवनाचे सार, बाप जीवनाचे सार, बाप कुटुंब आधार, बाप कुटुंब आधार. संस्कार देते आई प्रेरणा, तो बाप देई आईची दिसते माया, बापाचं प्रेम आई. ठिकाणांची वस्त्र चाले तो हनुमानी, औस मौज बाळाची पूर्वी क्षणोक्षणी. चंदना परी बाप बघा जिजे जन्मभर, चंदना परी बाप बघा जिजे जन्मभर. नाही कळला कुणा बाप, बाप जीवनाचे सार, बाप जीवनाचे सार, बाप कुटुंब आधार. मी नामाने शिकलो माझ्या बाळाने शिकावं, दुःख मी भोगीन सुख त्यांच्या नशिबी यावं. कोणचा आवाज अजिबातच येत नाही. हा
एक सून मोठ्या घरची. या ठिकाणी उमेश सोईल यांच्याकडून 51 रुपयांचं पारितोषिक मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद. एक सून मोठ्या घरची डोळ्यांनी पाव आयुष्य लाभो त्यांना त्याने शतायुषी भाव. सांगण्याचं मत तात्पर्य एवढंच की निसर्गाचं अमूल्य ठेवा म्हणजे आपला बाप आहे. कारण आपले दुःख मनात ठेवून इतरांना सुखी ठेवणारा देव माणूस म्हणजे मंडळी बाप आहे. मुलाच्या चेहऱ्यावरच्या आनंदासाठी दिवसभर काबाड कष्ट करतो तो म्हणजे मंडळी आपला बाप आहे. कोणताही नवस न करता पावणारा देव म्हणजे मंडळी बाप आहे. खिसा रिकामा असला तरीही कधी नाही म्हणाले नाही आणि माझ्या बाबांपेक्षा श्रीमंत मी कधी या कोणाला जगात कोणाला पाहिलं नाही. या ठिकाणी सुशांत तावडे यांच्याकडे 51 रुपयांचं पारितोषिक आहे. धन्यवाद. या ठिकाणी एक आईचा गोंधळ सादर करतोय. दर्शन हसी आलो आज कुर्ला नगरीत. दर्शन हसी आलो आज कुर्ला नगरीत. अंबाई मागणी मात माता भरला अंगात. भवानी मातेच वार माझ्या भरला अंगात. भवानी मातेच वार माझ्या भरला अंगात. कळलं काय? हे मागण हे मागू आई देवीच्या चरणास. मायवासनी सारजणी येती दर्शनास. सुखी ठेव भक्ता देई तू वरदान. सुखी ठेव भक्ता देई तू वरदान. वाजवू संबळ घालू देवीचा गोंधळ. वाजवू संबळ घालू देवीचा गोंधळ. वाजवू संबळ घालू देवीचा गोंधळ. भाविक भक्त करती सारे देवीचा जागर. मागणे हे मागतो आई तुझ्या चरणास. मागण हे मागतो आई तुझ्या चरणास. भवानी मातेच वाळा मुद्रा आदम इसकडून 500 रुपयांचं पारितोषिक मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. धन्यवाद. आयुष्य लाभो त्यांना त्यांनी शतायुषी. शपथ बाबांची कधी येईल ओठावर. शपथ बाबांची कधी येईल ओठावर. संसारासाठी बाप राब राब राबतो नाही घेत कुशीत बाळ रात्र
सुखासाठी भीकही तो मागतो. बघा, लग्न कार्यामध्ये तो एकला उपाशी राहतो, लेकीच्या सुखासाठी भीकही तो मागतो. कारण सांगण्याचं मग एवढं तत्पर की तो बाप जेव्हा तिच्या लेकीचं लग्न मंडपात चालू असतं तेव्हा तिचा बाप आणि आई कधी डोळ्यात अश्रू दाखवणार नाही. कारण ते भीतीच्या पाठी जाऊन रडणार, पण ते डोळ्यातून अश्रू नसणार बुवा, आतून हृदयातून रडणार. तेव्हा गाणं जेव्हा काय लागतंय, माय पित्याच्या सावलीतला काळ सुखाचा ओसरला, लेक चालली सासरला, लेक चालली सासरला, लेक चालली सासरला. त्यानंतर दुसरा गाणं, सासरला बहीण सासरला बहीण मावाची लाडी नेसली माहेरची साडी. पडती अक्षता डोईवरती सनई चौघडा कानी गावी स्वास्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळं ध्रुवं विनायकमलं चिन्तामणि हेवरं लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवर्णं विघ्नेश्वरं ओझरं. हे जेव्हा मंगलाष्टक जेव्हा लागतं तेव्हा तो आई बाप काय असत त्यांचा मागे, हे पडती अक्षता डोईवरती सनई चौकडा गाली गाली राम जानकी कृष्ण रुक्मिणी राम जानकी कृष्ण रुक्मिणी शोभेई जोडी माहेरची साडी सरी माहेरची साडी. सांगण्याचं तात्पर्य की आज ज्या महाराष्ट्रामध्ये हे काय वाईट कृत्य चाललंय, छोट्या छोट्या मुलींवरती बलात्कार होतात, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. कारण नवरात्री वाईट वाचला असेल ना मेसेज, वाचलं ना, ठीक आहे. बुवा सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, गजराशी सांगता करतो कारण तुम्हाला पण तेवढा चान्स भेटला पाहिजे. लेकीच्या सुखासाठी भीक काही तो मागतो, प्रमोद विनवितो तुम्हाला विसरू नका उपकार, प्रमोद विनवितो तुम्हाला विसरू नका उपकार. नाही कळला कुणा बाप जाण बाप नव्हे शाप, बाप जीवनाचे सार, बाप जीवनाचे सार, बाप कुटुंब आधार, बाप बाबा हो बाबा हो बाबा हो बाबा. सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.
सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते धन्यवाद वा एकही कागद पुढ्यात न घेता ओके एकही कागद किंवा पुढ्यात न घेता कार्यक्रम धन्यवाद 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 उत्कृष्ट गायक रोहन कासले गोटनकर बुवा यांचे पट्टे शिष्य यांच्याकडून 101 रुपयांचं पारितोषिक आहे मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय धन्यवाद